नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी या पुस्तकातील सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, इतिहास, वैशिष्ट्ये, महत्त्व, सारांश, महत्त्वाच्या संज्ञा हे पाहणार आहोत। तर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। प्रस्तावना। प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सहकार म्हणजे काय हे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल, पण सहकार ही संकल्पना खूप जुनी आहे आणि सहकाराचा मानवी जीवनामध्ये खूप महत्त्व आहे। तर मानवाच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत विचार केला तर असे आढळते की एकत्रितपणे विचार करणे व काम करणे ही मानवाची सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे। त्यातून त्याला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते। त्यातूनच त्याच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात पुढे क्रांतिकारक बदल घडून आणले। सहकार ही मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे। यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारणासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते। मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे। त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सहकाराला विशेष महत्त्व प्राप्त आहे। सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे। सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे। सहकारामध्ये व्यक्तीची एकत्रित राहण्याबरोबर एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो। सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे याला सहकारात विशेष महत्त्व आहे। या प्रकरणामध्ये आपण सहकाराच्या संकल्पना अभ्यास करणारच आहोत आणि सहकाराचा मूळ इतिहास काय आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत। सहकार व सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या। सहकार हा शब्द इंग्रजीमध्ये सहकाराला कोऑपरेशन असे म्हणतात। कोऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतून कोऑपरेरी या शब्दापासून आला आहे। या शब्दामध्ये को म्हणजे सह किंवा एकत्र व ऑपरेरी म्हणजे कार्य करणे असा या शब्दाचा अर्थ आहे। त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय। कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते। लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत अशा गरजांना एकमेकांच्या सहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात। सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींची एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेल्या संस्था होय। विद्यार्थी मित्रांनो, सहकाराची व्याख्या अनेक विचारवंत जे आहेत त्यांनी सहकाराच्या किंवा सहकारी संस्थेच्या व्याख्या पुढील प्रमाणे केलेल्या आहेत, त्या आपण एक एक करून पाहू। एच कॅल्वर्ट मानवी भूमिकेतून व्यक्तींची स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था ही होय। ही एच कॅल्वर्ट यांच्या मते ही व्याख्या आहे। तर श्री वैकुंठलाल मेहता भारतीय सहकार चळवळीचे प्रणेते म्हणून यांना मानले जाते। हे आपण लक्षात ठेवा। भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते कोण तर श्री वैकुंठलाल मेहता। समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय। भारतीय सहकारी कायदा 1912 सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे भारतीय सहकारी कायदा 1912 यानुसार म्हणता येते। सहकार नियोजन समिती यांच्यानुसार ही 1946 सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात। तर पाचवा, प्राध्यापक पॉल लॉम्बर्ट यांच्या मते स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली लोकशाही नियमानुसार चालविलेली
सभासद आणि एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन केलेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही अशी उदाहरणे सांगा की ज्यांमधून सहकाराचा अवलंब केला जातो. ते आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. व्यक्तीच्या विकासासाठी सांघिक भावना महत्त्वाची कार्य करते याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये काही जर कल्पना असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सहकाराचा इतिहास, हिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन. प्रस्तुत प्रकरणात आपण जागतिक, भारतातील आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास थोडक्यात अभ्यासणार आहोत. तर पहिले आपण पाहू जागतिक सहकार चळवळ. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन 1760 मध्ये युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे भांडवलशाही प्रवृत्तीस वाढीस लागली. परिणामी अधिकाधिक नफा मिळवण्याच्या भांडवलदारांच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण होऊ लागले. कामगारांना फारच कमी वेतन देण्यात येऊ लागले. शिवाय त्यांच्या कामाचे ताससुद्धा वाढविण्यात आले. कामगारांच्या दारिद्र्यात भर पडली. ग्राहकांना नकली माल, कमी वजनमापाचा, भेसळयुक्त माल महागड्या किमतीच्या कंपन्या विकू लागल्या. त्यामुळे त्यांचेही आर्थिक शोषण होऊन असा वर्ग अधिकाधिक गरीब होऊ लागला. भांडवलदारांच्या नफ्यात वाढ होऊन ते अधिकाधिक श्रीमंत झाले. गरीब व श्रीमंत यांमधील दरी वाढत जाऊन आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढवली. त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. भांडवलशाही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला. सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी सहकारी तत्वावर प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकार चळवळीचे जनक मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, यांचं नाव लक्षात ठेवा. सर रॉबर्ट ओवेन हे आधुनिक सहकार चळवळीचे जनक मानले जातात. इंग्लंडमधील रॅशेड येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर सन 1844 मध्ये रॅशडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व त्या घातला गेला. याच कालखंडात जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळी सुरू झाली. कॅनडा, चीन, रशियामध्ये शेती सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली. डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्थांच्या स्थापनेतून सहकारी चळवळ सुरू झाली. स्वीडन येथे ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था सुरू झाल्या. इसवी सन 1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची म्हणजेच इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स स्थापन झाली. ही संघटना सहकारी तत्वांचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते. जागतिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. याबद्दल आपल्याला जर माहिती असेल तर ती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर भारतीय सहकारी चळवळीचा इतिहास. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी केला. औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतीय लघु व कुटीर उद्योग बंद पडले. कारागीर व कामगार बेकार झाले. रोजगारासाठी ते शेतीकडे वळले. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली. शेतीवरील अतिरिक्त भार, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जी आहे दुर्बल झाली. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. शेतकऱ्यांवरील कर्ज बोजा वाढू लागले. ते सरकारी पाशात अडकले गेले. म्हणजे सावकारी कर्ज जे आहे त्यामध्ये ते अडकले गेले. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले. मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठ्याची संस्था म्हणजेच 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मीकर कावेटकर यांनी अन्योन्य सहकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकारी कायदा सन 1904 मध्ये संमत केला. भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनास नवे वळण देणारा हा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता. सन 1904 च्या कायद्यातील त्रुटी व उणिवा
दूर करण्यासाठी सन 1912 मध्ये दुसरा सहकार कायदा संमत केला. या सहकार कायद्याचे सहकार संस्थांनी स्थापन सर्व क्षेत्रात होऊ लागली. भारतातील सहकारी चळवळीची प्रगती व त्रुटी अभ्यासासाठी सन 1914 साली ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅकलेन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने सहकार चळवळीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक सूचना केल्या. पहिल्या महायुद्धानंतर 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने मॅटनफोर्ड सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत आला. त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने सन 1925 मध्ये सहकार कायदा संमत केला. सहकारी चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या त्यांच्या शिफारसीवरून भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. या बँकेने शेती पतपुरवठा विभाग सुरू केला. त्यानंतरच्या काळात केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती 1944 व श्री R.G. सरैय यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती 1945 नियुक्त केल्या. बँकिंग सोयी व सुधारणासाठी सरकारने श्री पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती 1949 साली नेमली. विद्यार्थी मित्रांनो, हे जे इसवी सन आणि समित्या जे आहेत हे आपण लक्षात ठेवा. सन 1951 मध्ये ग्रामीण कर्जपुरवठा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती डॉक्टर H.D. गोरेवाल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केली होती. तर सन 1954 मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. या समितीने आपल्या अहवालात असे मत नोंदविले की सहकार अयशस्वी ठरला आहे, तथापि ते यशस्वी झालंच पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने सन 1951 पासून पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात घडून आणलेले धोरण स्वीकारले. पंचवार्षिक योजना दरम्यान सहकारी चळवळीचा विकास व सहकार चळवळीतील लोकांचा सहभाग वाढविणे यावर भर देण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी चळवळी यांचा इतिहास यामागील आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरलेले आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना झाली. त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, शेतकरी यांना त्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना 1923 मध्ये झाली. या बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेत रूपांतर होऊन ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर राज्य स्तरावर राज्य सहकारी म्हणजे शिखर बँका कार्य करते. स्वातंत्र्यानंतर सन 1951 मध्ये प्राध्यापक धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रवारानगर, जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व सुरू केले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियमन व नियंत्रण केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यानुसार सहकारी संस्थांचे नियमन व नियंत्रण केले जाते. सन 1961 मध्ये महाराष्ट्रात विविध प्रकारच्या 31,565 सहकारी संस्था होत्या. मार्च 2018 अखेर ही संख्या जी आहे 1,98,252 पर्यंत पोहोचली. सहकारी संस्थांच्या संख्येत जशी जशी वाढ झाली तशी तशी सहकारी संस्थांच्या सभासद संख्येत सुद्धा भांडवल, कर्ज ठेवी यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. देशामधील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 करण्यात सहकार कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने
14 फेब्रुवारी 2013 रोजीच्या अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केंद्र शासनाने 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये केलेली आहे. याच्यानुसार सहकार कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 14 फेब्रुवारी 2013 रोजी अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 मध्ये केलेल्या आहेत. सहकार संस्थांची वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण पूर्ण पाहणार आहोत. त्यापैकी हा जो चार्ट आहे तो आपण पाहून घ्यावा. सहकार्यांची वैशिष्ट्ये, तर यामध्ये पहिले जे आहे व्यक्तीची संघटन, दुसरे ऐच्छिक संघटन, समान उद्दिष्टे, लोकशाही संघटन, समानता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे एकत्रीकरण, सेवा उद्देश, परस्पर सहाय्यातून स्वयंसहाय्य, मध्यस्थांचे उच्चाटन, आर्थिक व सामाजिक चळवळ, व्यवसाय प्रकार, व्यवसाय संघटन प्रकार, अशा प्रकारचे सहकाराचे वैशिष्ट्य आहेत. ते आपण एक एक करून पाहणार आहोत. तर पहिले पाहू आपण व्यक्तीचे संघटन. समाजातील अनेक व्यक्तीचे उत्पन्न हे मर्यादित असते. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती आपल्या समान गरजा सामूहिकरित्या भागविण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. प्रत्येक जण सर्वासाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करतात. सर्व सभासद संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्थेत भांडवलापेक्षा व्यक्ती सभासद हा महत्त्वाचा घटक असतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती आवश्यक असतात. तर ऐच्छिक संघटन, सहकाराचे सभासदत्व सर्वांना ऐच्छिक असते. म्हणजेच जात, धर्म, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती यांचा विचार केला जात नाही. सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अथवा सभासदत्व रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. सभासद होणे अगर न होणे हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित व्यक्तीस इच्छेनुसार आहे. म्हणूनच सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. तर समान उद्दिष्ट, सहकारामध्ये एकत्र येणाऱ्या व्यक्तीचे समान उद्दिष्ट एक समान असते. समान गरजा असणाऱ्या व्यक्ती आपण उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्र येऊन सहकारी संस्थाचे स्थापना करतात. उदाहरणार्थ, घरची गरज असणाऱ्या व्यक्तीची एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतात. तर चौथं जे आहे लोकशाही संघटन. सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. सहकारात भांडवलापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. कोणत्याही सभासदाचे भांडवल कमी किंवा जास्त असो तरीही एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब केला जातो. सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे संचालक मंडळाकडून लोकशाही पद्धतीने चालविला जातो. लोकशाही कारभाराला हा सहकाराचा गाभा आहे. समानता, सहकारी संस्थेचे सभासदत्व देताना त्या व्यक्तीची जात, धर्म, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी बाबींचा विचार केला जात नाही. सहकारी संस्थेत कोणत्याही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतो. सर्व सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात. म्हणूनच समानता हा सहकाराचा पाया मानला जातो. 6. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे एकत्रीकरण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीवर स्वबळावर स्वतःची आर्थिक प्रगती करू शकत नाही. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली शक्ती वाढवू शकतात. कारण त्यांच्या संघशक्ती निर्माण झालेली असते. सहकारी संस्थेमुळे आर्थिक दुर्बल घटक हे भांडवलदार, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक शोषण व पिळवणुकीस सामूहिकपणे प्रतिकार करू शकतात. म्हणूनच सहकारी संस्था म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीचे संघटन होय. 7. सेवा उद्देश. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना सेवा देणे हा असतो. नफा मिळवणे हा त्यांचा गौण उद्देश असतो. परंतु व्यवस्थापन खर्च भागेल इतका नफा सहकारी संस्थांना मिळवावा लागतो. किमान खर्चात चांगली सेवा उपलब्ध व्हावी या अपेक्षेने संस्थेचे कार्य चालते. संस्थेला आर्थिक व्यवहारातून झालेला नफा देखील चांगल्या सेवा देण्याकरिता उपयोगात आणला जातो. परस्पर सहाय्यातून स्वयंसहाय्य. 8 नंबरचा मुद्दा जो आहे परस्पर सहाय्यातून स्वयंसहाय्य. सहकारी संस्थेत सभासदांच्या परस्पर सहकार्याला अधिक महत्त्व असते. एकमेकांना सहाय्य करू अवघे दूर संपोथू. यानुसार सभासदांचे स्वतःचे आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने करून घेतात. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत या प्रत्येक सभासदाकडून
दरमहा ठराविक वर्गणी गोळा करतात. त्यातून गरजू सभासदांना कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. सुलभ हप्त्याने परतफेड व तारणाशिवाय कर्ज मिळाल्याने सभासदाचा फायदा होतो. असे कर्ज म्हणजे अन्य सभासदांनी एका सभासदाला केलेली आर्थिक मदतच होय. तर 9. मध्यस्थांचे उच्चाटन. अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये आपल्याला मध्यस्थ आढळतात. असे मध्यस्थ सहकारी संस्थांमध्ये नसतात, कारण मध्यस्थांकडून व्यवहारामध्ये नफा घेतला जातो, त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढवतात. तसेच मध्यस्थ मालात भेसळ, कमी वजन मापे, फसवणूक आदी अनिष्ट व्यापारांची प्रथा अवलंब करतात. घाऊक व्यापारी व दलाल यांसारख्या मध्यस्थांच्या साखळीतून सभासदांचे व ग्राहकांचे आर्थिक शोषण व पिळवणूक केली जाते. सहकारी संस्था मात्र थेट उत्पादकाकडून वस्तू खरेदी करून सभासदांना व ग्राहकांना पुरवितात. त्यामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन सभासदांना कमी किमतीच्या चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध होतात. म्हणून मध्यस्थांचे उच्चाटन हे सहकारी संस्थांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. 10. आर्थिक व सामाजिक चळवळ. समाजातील आर्थिक दुर्बल घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा विकास साधण्याकरिता एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्थेची जितकी वाढ आणि प्रगती होईल तितक्या प्रमाणात भांडवलदार, कारखानदार व व्यापारी वर्गाकडून होणारी समाजाची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबेल. त्यातून श्रीमंत व गरीब यातमधील दरी जी आहे ती कमी होऊन समाजात आर्थिक समानता निर्माण होण्यास मदत होते. सहकारी संस्थांमुळे समाजातील दुर्बल घटक भांडवलदाराविरुद्ध यशस्वीपणे लढा देतात. जितक्या प्रमाणात सहकारी संस्थांची वाढ आणि प्रगती होईल तितक्या प्रमाणात समाजावर समतेवर आधारित अशी समाजरचना तयार होईल. जलद गतीने सामाजिक परिवर्तन घडेल. यासाठी सहकारी चळवळीमध्ये स्वावलंबन, नैतिक विकास, प्रामाणिकपणा यांना महत्त्व दिले जाते. म्हणून सहकार्य हे एक आर्थिक व सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले जाते. व्यवसाय संघटन प्रकार. सहकार चळवळ सुरू होण्यापूर्वी व्यवसाय क्षेत्रामध्ये एकल व्यापारी, भागीदारी असे व्यवसाय संघटन प्रकार जे आहेत ते प्रचलित होते. कालांतराने कंपन्या अस्तित्वात आल्या. या सर्व व्यवसाय संघटना नफा मिळविण्याच्या मुख्य हेतूने कार्य करतात. तसेच भांडवल या घटकालाच प्राधान्य देतात. सहकारी संस्था देखील एक व्यावसायिक संघटना प्रकाराचा व्यवसाय करणारी एक संघटना आहे, परंतु तिचा हेतू नफा मिळवणे हा नसून सेवा देणे व सभासदांचे हित जोपासणे असा असतो. सहकाराचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ कोऑपरेशन. तर 10 सहकाराचे महत्त्व आहे. एकसंघ समाजाची निर्मिती करणे, शेती क्षेत्राचा विकास, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती, मक्तेदारीवर नियंत्रण, स्वसामर्थ्याची जाणीव करून देणे, नफ्याचे न्याय्य वाटप करणे, मध्यस्थानाचे उच्चाटन करणे, खरेदी शक्तीत वाढ करणे, लोकशाही शिक्षण असे स्वरूपाचे हे सहकाराचे महत्त्वाचे आहे. तर सहकार संस्थेच्या देशात आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. आधुनिक समाजरचनेनुसार सहकाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकाराने देशाच्या ग्रामीण तसेच शहराच्या जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दृष्टीने सहकाराचे महत्त्व पुढील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट करता येईल. एकसंघ समाजाची निर्मिती. सहकारात व्यक्तिगत हितापेक्षा व्यक्तिसमूहाच्या हिताला प्राधान्य दिले जाते. सहकारामुळे धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण इत्यादी भेद कमी होऊन सर्वांना समान मानले जाते. परिणामी समाजामध्ये समानता, एकता, बंधुता, सलोखा व सामंजस्य वाढते आणि एकसंघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे शेती क्षेत्राचा विकास. भारत प्रामुख्याने शेती क्षेत्राला पतपुरवठा करण्यासाठी सहकार चळवळ सुरू झाली. सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना सुधारित बी-बियाणे, खते, कीटकनाशके, विद्युत पंप, पाईपलाईन, अवजारे इत्यादीसाठी अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. त्यामुळे शेती उत्पादन वाढते. परिणामी शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते. औद्योगिक विकास. कारागीर, लघु व कुटीर उद्योग एकत्र येऊन औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करतात. या संस्थेमार्फत सभासदांसाठी कच्च्या मालाची खरेदी व पक्क्या मालाची विक्री केली जाते. या संस्था लघु उद्योग, कुटीर उद्योगांना चालना देतात. तसेच सहकारी क्षेत्रामुळे शेतीपूरक व शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा देखील विकास होतो. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी तेल गिरण्या इत्यादी प्रक्रिया संस्था ज्या आहेत त्या कार्यरत आहेत. या संस्थांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. तर चौथं जे आहे रोजगार निर्मिती. सहकार क्षेत्रामुळे
मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, तेलगिरण्या इत्यादी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. याशिवाय शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, अन्य सेवा पुरविणारे व्यावसायिक यांना अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो. कोणत्याही सहकारी संस्थेस दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची गरज असते. अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे रोजगारांच्या संधीमध्ये वाढ होते. तर पाचवी जी आहे ती मक्तेदारीवर नियंत्रण. ग्रामीण भागांमध्ये सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. सहकारी पतसंस्थांच्या स्थापनेमुळे सावकारांची कर्ज पुरवठ्यातील मक्तेदारी कमी होण्यास मदत झाली आहे. सहकारी ग्राहक संस्थांमुळे वस्तू वितरणातील मध्यस्थ व व्यापाऱ्यांची मक्तेदारी कमी झाली आहे. मक्तेदारीच्या दुष्परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण होण्यास मदत होते. अशा रीतीने सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात. 6. स्वसामर्थ्याची जाणीव. सहकारामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीच्या परस्पर सहाय्याने एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यांच्याच समर्थनाची स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होऊन ते आपले शोषण करणाऱ्या विरुद्ध लढा देऊ शकतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढून संघटन व व्यवस्थापन कौशल्य इत्यादी गुणांचा विकास होतो. त्यातून सभासदांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव होते. 7. नफ्यांचे न्याय्य वाटप. सहकारी संस्थेला मिळालेल्या आधिक्य नफा व सर्व सभासदांमध्ये वाटून दिला जातो. आधिक्याचे वाटप हे भागभांडवलाच्या प्रमाणात व सभासदांनी संस्थेच्या केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केले जाते. नफ्याच्या न्याय्य वाटपामुळे वाढीव नफ्यात प्रत्येक सभासदास वाटा मिळतो. परिणामी नफ्याचे न्याय्य वाटप होऊन सभासदांची आर्थिक प्रगती होते. 8. मध्यस्थांचे उच्चाटन. सहकारी संस्था या थेट उत्पादकाकडून माल खरेदी करून प्रत्यक्ष ग्राहकांना विकतात. त्यामुळे मध्यस्थ व व्यापाऱ्यांची साखळी नष्ट होते. तसेच काही सहकारी संस्था शेतमाल विक्रीची कार्यक्षम व्यवस्था करतात. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना मध्यस्थ दलाल यांच्यामार्फत मालही विकावा लागत नाही. परिणामी मध्यस्थ व दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व पिळवणूक थांबवता येते. प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तू विकल्याने शेतमालाला योग्य किंमत मिळते. ग्राहकांनीही तुलनेने वाजवी किमतीत वस्तू मिळतात. मध्यस्थांकडून होणारी नफेखोरी, वस्तूंची टंचाई, भेसळ, पिळवणूक, आर्थिक शोषण या अनिष्ट प्रवृत्तीस सहकारी संस्थांमुळे पायबंद बसतो. अशा रीतीने सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होण्यास मदत होते. 9. खरेदी शक्तीमध्ये वाढ. सहकारी संस्था सभासदांना ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू पुरवठा वाजवी किमतीत करतात. वाजवी किमतीत वस्तू मिळवल्याने पैशाची बचत होते. त्यामुळे सभासदांची खरेदी शक्ती वाढते. 10. लोकशाही शिक्षण. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने चालते. सभासदांच्या सर्वसाधारण सभेला सर्वोच्चाधिकार असतात. सहकारी संस्थेचे सर्व निर्णय सभासदांच्या सभेत लोकशाही पद्धतीने सर्वानुमते घेतले जातात. एक व्यक्ती एक मत या नियमाद्वारे सहकारामध्ये लोकशाही तत्वप्रणाली व्यवस्थापनासाठी वापरली जाते. सहकारातून सर्वसामान्य लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळते. त्यासाठी देशातील लोकशाही बळकट होण्यासाठी मदतही होते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यपुस्तकाच्या आधारातून, या धड्याच्या आधारातून आपण काय सारांश घेणार आहोत ते हे की सहकार ही मानवाच्या जीवनातून उदयास आलेली एक संकल्पना असून सहकार म्हणजे एकत्रित राहणे व काम करणे ही होय. सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. तर कोऑपरेशन हा शब्द लॅटिन भाषेतून कोऑपररी या शब्दापासून आलेला आहे. को म्हणजे सह किंवा एकत्र व ऑपररी म्हणजे काम करणे होय. अर्थातच कोऑपरेशन म्हणजे एकत्रित काम करणे हा होय. अनेक विचारवंतांनी सहकाराच्या व्याख्या दिलेल्या असून या व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की सहकार हे व्यक्तींचे संघटन असून समान गरजा असलेल्या व्यक्ती आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समानतेच्या तत्वावर एकत्रित आलेल्या असतात. आधुनिक सहकार चळवळ ही सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. सर रॉबर्ट ओवेन यांचे नाव अत्यंत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सहकार चळवळीचे जनक मानले जातात हे सर रॉबर्ट ओवेन. इसवी सन 1844 मध्ये इंग्लंडमधील रॅशडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन रॅशडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड या नावाची पहिली सहकारी संस्था सुरू केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विविध टप्प्यात सहकारी चळवळीचा विकास झाला, मात्र तो पुरेशा प्रमाणात नव्हता. पण 1904 व 1912च्या सहकार कायद्याने सहकारी चळवळीस गती मिळाली. स्वातंत्र्यानंतर सहकारी चळवळीच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्र हे सहकारी चळवळीच्या विकासातील देशातील अग्रेसर राज्य आहे. 19व्या शतकात महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. सन 1960 मधील महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यामुळे सहकार चळवळीला दिशा मिळाली. सहकाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण लक्षात ठेवावे. व्यक्तीचे संघटन, ऐच्छिक संघटन, समान उद्दिष्ट, लोकशाही संघटन, समानता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे एकत्रीकरण, सेवा उद्देश्य, परस्पर सहाय्यातून स्वयंसहाय्य, मध्यस्थांचे उच्चाटन, आर्थिक व सामाजिक चळवळ, व्यवसाय संघटन प्रकार हे सहकाराचे वैशिष्ट्य आहेत. आणि सहकाराचे महत्त्व जे आहे ते पुढील प्रमाणे: एकसंघ समाजाची निर्मिती करणे, शेती क्षेत्राचा विकास, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणे, मक्तेदारीवर नियंत्रण ठेवणे, स्वसामर्थ्याची जाणीव करून देणे, नफ्याचे न्याय्य वाटप करणे, मध्यस्थांचे उच्चाटन करणे, खरेदी शक्तीत वाढ करणे, लोकशाही शिक्षण अशा स्वरूपाचे सहकाराचे महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवावे. महत्त्वाच्या संज्ञा: लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले शासन किंवा कार्यपद्धती म्हणजे लोकशाही होय. सहकार चळवळ: आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कमकुवत वर्गातील व्यक्तींनी स्वतःच्या आर्थिक विकासासाठी एकत्र येऊन सुरू केलेली चळवळ म्हणजे सहकार चळवळ होय. विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्याला काही सूचना किंवा आपल्याला काही समजले नसेल ते तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता. तर व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.